नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सध्या अवघ्या देशात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये लस निर्मिती केंद्र, राज्यातील कोरोनाची स्थिती, राज्यात एकूणच सर्व ठिकाणी असलेला ऑक्सिजनचा तुटवडा यासह अन्य काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. लस निर्मिती प्रकल्प, राज्यातल्या लॉकडाऊनचा आढावा आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी नवीन कोविड सेंटर उभारणं यासह विविध गोष्टींवर यावेळेला चर्चा होईल. बेडची कमतरता कशी पूर्ण करता येईल यावर सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. अर्थात राज्यातल्या लॉकडाऊन नंतरनं जाहीर केल्यानंतरनं ही पहिल्यांदा बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गेल्या 7 दिवसापेक्षा जास्त दिवस राज्यात कडक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, पण त्याचा प्रभाव फारसा होताना दिसत नाही या असा बहुतेक मंत्र्यांचा कॅबिनेटचा सूर आहे. त्यामुळे आजचे बैठकीमध्ये याचे पडसाद उमटतील असं सांगितलं जातं. आणि विशेष म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये परत नवीन नियमावली राज्य सरकार जाहीर करेल असं म्हटलं जातं. कदाचित त्या संदर्भात देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि जे आता काही विशिष्ट वेगवेगळ्या गोष्टींना सूट देण्यात आलेली आहे, मुभा देण्यात आलेली आहे, ती मुभा कमी करण्याचा विचार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवरनं महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा एक मोठा संघर्ष, राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. याचे सुद्धा पडसाद आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये उमटतील असं सांगितलं जातं. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे या कॅबिनेट बैठकीमध्ये जी लस निर्मिती लवकरच महाराष्ट्रात सुरू करायची त्याबद्दल सुद्धा चर्चा होणार आहे. त्याकरता काही विशेष तरतूद करणं किंवा अन्य काही घोषणा अपेक्षित आहेत. वर्ध्यामध्ये कोरोना जम्बो रुग्णालय उभारण्यात येणार आहे. लॉयड स्टील या कंपनीच्या आवारात हे सेंटर उभारण्यात येईल. लॉयड स्टील कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट सुद्धा, इंडस्ट्रियल वापराकरता ऑक्सिजन लागतो. त्यामुळे वर्धा इथल्या लॉयड स्टील प्लांटच्या बाजूला जम्बो कोविड रुग्णालय जर का उभारलं तर कंपनीतून ऑक्सिजनचाही पुरवठा होईल आणि आजूबाजूची अन्य रुग्णालय त्यांच्याकडे पुरवठा करण्याचा विलंब सुद्धा टाळता येऊ शकेल. त्यामुळे या परिसरात हे रुग्णालय उभं करण्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नरेंद्र, काय अधिक माहिती आहे याबद्दल? नरेंद्र, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नरेंद्र मते यांच्यापर्यंत संपर्क होऊ शकत नाही, पण वर्धा इथलं लॉयड स्टील आणि या कंपनीच्या बाजूलाच कोरोनाचा प्लांट उभारण्याचं ठरतंय. लॉयड स्टीलमधून ऑक्सिजन आणला जाऊ शकत नाही, त्यामुळे कंपनीच्या बाजूलाच जर का हे रुग्णालय उभं केलं तर इथली ऑक्सिजनची अडचणसुद्धा दूर होईल आणि पेशंटची सुद्धा व्यवस्था होईल. अशा दुहेरी हेतूनं याच परिसरात कोविड प्लांट उभा करण्याचा युद्धपातळीवर विचार सुरू आहे. इकडे नवी मुंबईतील कळंबोली इथे मध्य रेल्वेच्या सायडिंग यार्डातून प्राणवायू एक्सप्रेस विशाखापट्टणमच्या दिशेने निघाले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्राणवायू एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. महाराष्ट्रातील कोविडच्या संदर्भात रुग्णांसाठी हा प्राणवायू अत्यंत आवश्यक आहे, प्रेरणादायी आहे, जीवनदायी आहे. कळंबोली इथून ही एक्सप्रेस 7 रिकाम्या टँकरसह विशाखापट्टणमच्या दिशेनं रात्री 8:05 निघाली. वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन आणि नंतर थेट विशाखापट्टणम स्टील प्लांट असा हा प्रवास असणार आहे. विशाखापट्टणमच्या ई कोर झोनमधून या टँकर्समध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरण्यात येईल. मला असं वाटतं की प्राणवायूची जी काही समस्या निर्माण झाली ती सोडवायला हे एक मोठं साधन आपल्याकडे आता आलेलं आहे आणि याच्यावरती पूर्ण प्रयोग करून
जिथून जिथून शक्य आहे तिथून तिथून आपल्याला या ऑक्सिजनचा साठा आता आणणं सोपं होईल. हा प्रयोग आता जर यशस्वी झाला तर याच्या पुढे हा एक अतिशय चांगला मार्ग राहील. प्राणवायू आपण जास्तीत जास्त पुढच्या ट्रिपला जास्त मोठ्या प्रमाणात आणू शकतो. आज आम्ही याची ट्रायल पूर्ण केलेली आहे. किती हाईट लागते, किती उंचीचे टँकर्स लागतात, मोठे टँकर्सपेक्षा छोटे जास्त टँकर्स पाठवणं जास्त सोयीचं होईल, अशा पद्धतीने आज पहिली ट्रेन आज महाराष्ट्रातनं गेलेली आहे. तिकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यावर वेगवेगळे मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अकोला जिल्ह्यातल्या महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीची शक्यता तपासून पाहिली जाणार आहे. याबद्दल अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पारस इथल्या औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जातो. हा ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे इथे यंत्रसामुग्री उभारली तर 500 सिलेंडर इतका ऑक्सिजन इथे उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोला जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता पारस येथील औष्णिक केंद्रामध्ये महाजनकोकडून जो आपला पारसचा औष्णिक प्लांट आहे त्या ठिकाणी असलेल्या ओझोनायशनच्या सेंटरमधून आपल्याला काही ऑक्सिजन अवेलेबल होतो का याची पाहणी मी आज केली. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ऑक्सिजन तर निर्माण होतो, फक्त त्याला कॉम्प्रेस्ड फॉर्ममध्ये करण्यासाठी लागणारं कॉम्प्रेसर आणि बाकीची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्यासाठी कॉम्प्रेसर आणि ह्या सगळ्या बाबी करण्याच्यासाठीच्या सूचना आम्ही तिथल्या जे काही चीफ इंजिनियर साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांना दिलेल्या आहेत. ते एकदा त्याला कॉम्प्रेसर ते लागलं की मग आपल्याला त्या ठिकाणावरून जवळपास 500 सिलेंडर पर डे या हिशोबाप्रमाणे तिथून आपल्याला ऑक्सिजन मिळू शकणार आहे. रेमडेसिवीर या औषधाबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महत्त्वाची माहिती शेअर केली. पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी ही गोष्ट स्पष्ट वारंवार सांगितलेली, जी मी पुन्हा उद्धृत करू इच्छितो, ती म्हणजे रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. ज्या क्लिनिकल ट्रायल्स, एकूण 4 क्लिनिकल ट्रायल्स रेमडेसिवीरवर झालेल्या आहेत, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये रेमडेसिवीरमुळे नक्कीच जो विषाणूचा जो शरीरातला लोड असतो, ज्याला व्हायरल लोड आपण म्हणतो, हा व्हायरल लोड कमी होऊ शकतो. पण हा व्हायरल लोड कमी होत असताना रेमडेसिवीरमुळे पेशंटचा जीव वाचतो, ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे असं अजिबात नाही. या संपूर्ण कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये रेमडेसिवीर जणू काही अमृत आहे अशी जी भावना निर्माण झालेली ही आधी आपण काढली पाहिजे. कारण रेमडेसिवीरचा वापर होतो, पण तो जर योग्य रुग्णामध्ये योग्य रुग्णासाठी योग्य वेळी झाला तर त्याचा वापर जास्त होतो असं टास्क फोर्सने सुद्धा निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि यामुळे टास्क फोर्सने ज्या इंडिकेशन्स दिलेल्या आहेत, टास्क फोर्सने कुठल्या रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे हे सांगितलेलं आहे, त्याचा एकदा आपण पडताळा घ्यावा आणि मगच रेमडेसिवीरसाठी धावाधाव करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात पुन्हा एकदा घट झाली. गेल्या 24 तासात 7,391 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या काही दिवसात मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही 9 आणि 10 हजारांच्या वर येत होती, त्यामुळे चिंतेचं वातावरण होतं. पण पुन्हा एकदा काही प्रमाणात रुग्णसंख्या तुलनेनं थोडीशी कमी झाली आहे. मात्र रुग्णसंख्या जरी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी लोकांनी बेफिकीरपणे न राहता सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाची लाट सध्या स्थिर असून हा ट्रेंड असाच राहिला तर मुंबईत कोरोनाची लाट ही लवकरच ओसरेल असा विश्वास व्यक्त केला आहे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी. आता गेल्या 13 दिवसापासून आपण जर बघितलं तर आपले रुग्ण एकदाच फक्त 11,500 गेले होते. त्याच्यानंतर आपण साधारणतः 7,000, 8,000, 8,500 या दरम्यान आपण आहोत. आता अजून आम्ही एक आठवडा म्हणजे हा जो आठवडा चालू आहे, एक आठवडा आम्ही आणखी त्याचं वॉच करणार आहोत. सकृतदर्शनी अजून ठामपणे आम्हाला सांगता येणार नाही की ही स्टेबिलाइज झालेलं आहे किंवा डिक्लाईन आहे, पण सकृतदर्शनी असं दिसतं आहे की आता ही स्टेबल झालेली वाटते आहे. आणि येत्या आठवड्यामध्ये हा ट्रेंड असंच जर कायम राहिला तर आपल्याला असं गृहीत धरता येईल किंवा असं प्लॅनिंग करता येईल की आता हा डिक्लायनिंग स्टेजमध्ये आहे आणि आपल्याला आणखी काही करायचं असेल तर आपल्याला बाकीच्या ॲक्टिव्हिटी देखील सुरुवात करता येईल. कोरोनाच्या काळामध्ये मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयानं आरोग्य सेवेत अतिशय मोलाची भूमिका बजावली. इथे आतापर्यंत 1400 गर्भवती महिला ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे कोरोना काळात मुंबईत सर्वाधिक डिलिव्हरी याच रुग्णालयात करण्यात आल्या. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. नायरचे जे गायनेकोलॉजीचे प्रमुख आहे डॉक्टर शिंदे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने सध्या वातावरण आहे, महिलांमध्ये तुम्ही जेव्हा गरोदरपणामध्ये कोरोनाची लक्षणं बघतात तर काय नेमकी ट्रीटमेंट दिली जाते? नमस्कार. फॉर्च्युनेटली आम्हाला हे जे प्रेग्नेंट पेशंट्स मॅनेज करताना कोविड काळामध्ये जो प्रादुर्भाव फार दिसायला पाहिजे होता तो तेवढा दिसलेला नाही आहे, विच इज व्हेरी गुड. आणि जे काही कॉम्प्लिकेटेड केसेस आल्या त्या अदरवाईज पण कॉम्प्लिकेटेडच होत्या आणि त्यांना आम्ही डायरेक्ट ICUमध्ये साधारण 40च्या आसपास आम्ही साधारण 1400-1500 ओव्हरऑल ॲडमिशन्स ऑब्स्टेटिक्समध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये 40 एक रुग्ण हे क्रिटिकल होते, पण त्यांना इतर कारणं होती. तर लहान बाळाला सुद्धा कोरोनाचे काही लक्षणं किंवा त्याच्या आरोग्यावरती काही दूरगामी परिणाम तुम्हाला पाहायला मिळाले का? फॉर्च्युनेटली ऑफकोर्स याचं तुम्हाला व्यवस्थित डेटा आणि स्टॅटिस्टिक्स आमचं जे पिडियाट्रिक डिपार्टमेंट आहे तिथून मिळेल, पण जे वी वर्क इन कोलॅबरेशन, तर तुम्हाला सांगतो की फॉर्च्युनेटली जे व्हर्टिकल ट्रान्समिशन आपण म्हणतो म्हणजे मातेच्या उदरातून वेन द चाइल्ड इज बॉर्न त्यावेळेस पॉझिटिव्हिटी तेवढीशी दिसलेली नाही, म्हणजे पॉझिटिव्ह केसेस त्यावेळेस ते संपर्कात येतात, त्याच्यानंतर त्यांना थोडीशी लागण झालेली आहे. पण अगेन ते हँड वॉशिंग, सॅनिटायझेशन वगैरे हे प्रिकॉशन्स, मास्क वगैरे हे प्रिकॉशन्स घेऊन इवन ते ट्रान्समिशन बऱ्याच प्रमाणात रोखण्यात आलेलं आहे. तर व्हर्टिकल ट्रान्समिशन सुदैवाने बाळाला ते जे इन्फेक्शन आहे ते तेवढं जास्त प्रमाणात आणि तेवढं गंभीर प्रमाणात हे दिसलेलं नाही. आता हे निसर्गाची एक दया आहे म्हणा, किमया आहे म्हणा, पण आम्ही वॉचफुल असतो. असं काही वाटलं तर आम्ही, पण जेवढं जे रॅम्पंट प्रमाण आहे तसं आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि डेथ हे नाही आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच. तर एकूणच सध्याचं वातावरण हे भीतीदायक जरी असलं तरी योग्य उपचार घेतले तर गरोदर मातांसाठी सुद्धा कोरोनातून सहज बाहेर पडणं तितकंच शक्य आहे. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे जालन्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील बेड हे हाऊसफुल झाले, त्यामुळे बेडची संख्या वाढवण्याकरता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शहरातल्या एका उच्चभ्रू मंगल कार्यालयात जम्बो कोविड सेंटरची उभारणी युद्धपातळीवर केली जाते. या जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय कमळे यांनी. त्याला हो जालना शहरातल्या अग्रसेन फाउंडेशन या उच्चभ्रू मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चाललाय. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्याला 38,000च्या उंबरठ्या येऊन ठेपला असून आतापर्यंत 618 लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. दरम्यान कोरोनाच्या वाढती संख्येमुळे जालना जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये सर्व बेड फुल झाले असून बेडची कमतरता भासत आहे. बेडची कमतरता दूर करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने आता एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जालना शहरात असलेल्या या अग्रसेन फाउंडेशनचं रूपांतर आता जम्बो कोविड सेंटर मध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या उच्चभ्रू मंगल कार्यालयाचं रूपांतर जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. सुमारे 160 बेड संख्या असलेल्या या जम्बो कोविड सेंटर मध्ये विद्युत पुरवठा असेल, बेडची व्यवस्था असेल, ऑक्सिजनची पुरवठा असेल, याचा काम अतिशय प्रगती पथावरती या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. जालना जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता अशा प्रकारे ही तयारी करण्यात येत आहे. जालनेकरांना न्यूज 18 लोकमतच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की वाढती रुग्णसंख्येमुळे जालनेकरांनो आता तरी सावध व्हा. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा आणि कोरोना टाळा. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. इकडे वाशिममध्ये कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होते. वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्ण वाढल्यानं प्रशासनानं 533 बेड्समध्ये आणखी 186 ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सच्या बेडची संख्या वाढवली. त्यामुळे 719 बेड जिल्ह्यामध्ये तयार आहेत. शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल्समधील एकूण बेडची संख्या ही 2126 इतकी झाली.
इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप हा दरदिवशी सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत त्यापैकी अनेकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागते. जिल्ह्यामध्ये एकूण 2126 बेड आहेत, ज्यामध्ये 719 ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे आहे. शासकीय व खाजगी अशा सद्यस्थितीत 431 बेड भरलेली असून 288 बेड आणखी रिकामे आहेत. यानंतरही जर वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी प्रशासनाकडून नवीन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच जे शासकीय रुग्णालय आहे तिथे ऑक्सिजनच्या 75 बेडची निर्मिती सुरू आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानं डॉक्टर सिंह यांना केवळ सौम्य लक्षणं आहेत, पण खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर सिंह यांचं वय 88 आहे. तसंच त्यांना डायबेटीस आणि उच्च रक्तदाब यासुद्धा व्याधी आहेत. त्यांच्यावर 2 बायपास सर्जरी सुरू झाले. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्सकडून सांगण्यात आलं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? मिलिंद, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भात आज एम्सच्या वतीने एक मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्पष्टपणे काल ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती की त्यांचे 2 बायपास झाले, त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये म्हणून त्यांना दाखल करून घेण्यात आलेला आहे. आज जेव्हा मेडिकल बुलेटिन येईल त्यावेळेस स्पष्ट होईल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर देशातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहू येत आहे. खास करून तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR जे आहे चंद्रशेखर राव यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर देशातील अनेक राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांना देखील लागण झाली आहे. पण महत्वाचं म्हणजे कोरोनाचा जो रोग आहे, कोरोनाचा जो प्रकोप आहे तो सगळीकडे वाढत आहे. त्याचमुळे आज जर काल डॉक्टर मनमोहन सिंग यांना दाखल केलेला आहे. आता त्यांच्यावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात हे देखील लवकरच स्पष्ट होईल. मेडिकल बुलेटिन जारी होईल त्यावेळेस स्पष्ट होईल की त्यांच्यावरती काय काय उपचार केले जात आहे. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. राज्यामध्ये पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावतात. लॉकडाऊनच्यामुळे मुंबईत पोलीस दिवसभर रस्त्यावर असतात आणि नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करतात. या सगळ्या दरम्यान पोलिसांना विविध प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. विशेषतः महिला पोलिसांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच मुंबई पोलिसांच्या सेवेत व्हॅनिटी व्हॅन्स दाखल झालेत. चित्रीकरणाच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅन्स आता मुंबई पोलिसांना सेवा देतात. केतन रावल यांनी मुंबई पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. केतन यांनी 4 व्हॅनिटी व्हॅन्स मुंबई पोलिसांच्या सेवेत दाखल केलेत. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्हॅनिटी व्हॅन्स मुंबई पोलिसांची सेवा बजावतील. प्रत्येक व्हॅनिटी व्हॅनमध्ये 3 AC रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये शौचालयाची सुद्धा व्यवस्था आहे. बहुत सारे लोकेशन पे जहाँ नाकाबंदी है वहाँ पे वो लोग वैन मांग रहे हैं और मैं देने के लिए राजी हूँ, क्योंकि लास्ट ईयर भी मैंने 19 वैनिटी वैन दिया था 65 डेज के लिए मुंबई पुलिस के लिए. तो इस बार भी मैं चाहता हूँ कि 20 से 22 वैन तक मैं दे पाऊँगा मैं. तो इस बार भी वैन देने के लिए तैयार हूँ मैं. ये हर एक वैन के अंदर से 3 रूम है, 3 बेडरूम जैसे अपने होते हैं, जिसमें सोफा सेट है, ड्रेसिंग टेबल है, बाथरूम है, AC है. हर एक वैन में प्रॉपर 3 रूम है. तो एक वैन के अंदर 3 रूम है. तो लेडीज पुलिस, जेंट्स पुलिस अलग अलग कंपार्टमेंट में अलग अलग आराम कर सकते हैं. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कोण व्हॅनिटी व्हॅन देतं पण आपण काही देऊ शकत नाही. जर का असं असेल तर आपण मास्क तर वापरू शकतो. त्यामुळे न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि शासनानं आखून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा. तरच ही कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.